नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपल्याला जर बाहीचं परफेक्ट कटिंग करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बाही रुंदी आणि कॅप हाईट ही परफेक्ट काढणं गरजेचं आहे। तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बाही कटिंगसाठी आपल्याला 3 मापे आवश्यक असतात: पूर्ण उंची, दंडघेर आणि तयार छाती घडी। आता इथे बघा, पूर्ण उंची 10 इंच आहे बाहीची, प्लस पाऊण इंच। पाऊण इंच हे कशासाठी घेतलेलं आहे? अस्तरची बाही आहे त्यामुळे मी पाऊण इंच घेतलेला आहे। 10 प्लस पाऊण इंच बरोबर 11.25 इंच ही आपली बाहीची पूर्ण उंची झाली। दंडघेर 5.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 7.5 इंच। तयार छाती घडी 9 इंच आहे। यावरूनच आपल्याला बाहीची रुंदी काढायची आहे। एवढी मापे आवश्यक असतात बाही कटिंगसाठी। आता हीच मापे आपण पेपरवरती टाकून बघूयात। आता इथे मी फोल्ड पद्धतीने पेपर घेतलेला आहे। बंद बाजू ही या साईडला आहे आणि बंद बाजूकडेच आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे। पूर्ण उंची 10 इंच प्लस पाऊण इंच असं 11.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। त्यावरतीच आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आडवी लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे बाही रुंदी काढायची आहे। आता बाही रुंदी ही आपण छाती घडीवरून काढायची आहे, त्यामुळे इथे छाती घडी ही 9 इंचाची आहे, त्यामुळे मी इथे बाही रुंदी सुद्धा 9 इंच घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला 9 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे मी 9 इंचाचा चौकोन आखून घेतलेला आहे। पूर्ण उंची टाकली, बाहीची रुंदी टाकली। आता आपल्याला बाहीला मुंड्याचे आकार देण्यासाठी कॅप हाईट काढणं गरजेचं आहे। तर कॅप हाईट कशी काढायची आहे? तर बाही रुंदी ही आपल्याला 9 इंचाची मिळालेली आहे, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजे इथं 9.5 इंच घ्यायचं आहे आणि टेप बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे। पूर्ण उंचीकडून असं क्रॉस पद्धतीने ठेवायचं आहे आणि जिथे 9.5 इंच भरत आहे तिथं असं मार्किंग करायचं आहे। हे बघा, इथं 9.5 इंच जिथं भरत आहे तिथं मी मार्किंग करून घेत आहे, म्हणजे इथं ही आपली कॅप हाईट मिळून जाते। तर आता ही बघा, म्हणजे आपण आता मोजून बघायचे आहे कॅप हाईट किती भरलेली आहे। तर हे बघा, इथं तुम्ही पाहू शकता 3 इंच कॅप हाईट भरलेली आहे। तर त्यावरतीच आता आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे कॅप हाईट वरती। त्यानंतर आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे। तर दंडघेर आहे 5.5 इंच। खालच्या बाजूला, बॉटमच्या बाजूला दंडघेर टाकायचा आहे 5.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। आणि त्यानंतर आपल्याला कॅप हाईट वरती बाहीच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहे, त्यासाठी 2 इंचांनी आतमध्ये यायचं आहे आणि तिथून पुढे जे काही राहिलं आहे त्याचा मध्य करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मध्य करायचा आहे टेप दुमडा करून। त्यानंतर अशी उभी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याचे 3 भाग करायचे आहेत। आता इथे 3 इंच आलेला आहे, तर 1 वर 1 लाईन आणि 2 वर 2 दुसरी लाईन, अशा पद्धतीने याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत। आणि हे जे खालचं अंतर आहे त्याचाही मध्य करायचा आहे आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आहे। आता आपल्याला बाहीचे व्यवस्थित आकार येण्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्किंग करत आहे आणि त्यानंतर पाऊण इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे। बाहीचे आकार व्यवस्थित येण्यासाठी इथे थोडीशी स्ट्रिक मी सांगणार आहे। तर आता काय करायचं आहे? हे बघा, 1.25 इंचावरचा एक पॉईंट, 1चा एक पॉईंट आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन, हा एक पॉईंट इथं असं व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा झाला बाहीच्या बाहेरच्या मुंड्याचा आकार। आता दुसरा आकार, हे पाऊण इंचापासूनचा एक पॉईंट, हा 2 इंचाचा एक पॉईंट आणि इथं जो मध्य केला होता तो एक पॉईंट, हा तिन्ही पॉईंट जुळवून अशा पद्धतीने बाहीचा आतल्या मुंड्याचा आकार इथे असा व्यवस्थित आखून घेत आहोत आपण। अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीच्या मुंड्याचे आकार दिले तर ते कधीही चुकत नाहीत, व्यवस्थित आकार येतात। आता ही झाली फिटिंगची लाईन, तयार फिटिंग झाली आणि हे पुढं जे 2 इंच आहे ते शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने इथं आपलं व्यवस्थित ड्राफ्टिंग झालेलं आहे। हे जे 2 बाहीच्या मुंड्याचे आकार आहेत त्यामध्ये बरोबर 1 इंचाचं अंतर आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी मी थोडंसं ड्राफ्टिंग समजावून सांगते। आता बघा, इकडं बंद बाजूकडे आपण पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे। पूर्ण उंची 10 प्लस पाऊण इंच असं 11.25 इंचावरती पूर्ण उंची टाकलेली आहे।
त्यानंतर बाही रुंदी ही छाती घडीवरून टाकलेली आहे, तर बाहीची रुंदी ही आपल्याला 9 इंच मिळालेली आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण कॅप हाईट काढून घेतलेली आहे। तर कॅप हाईट आपल्याला 3 इंच मिळालेली आहे। त्यानंतर बॉटमला इथे आपण दंडघेर टाकलेला आहे, दंडघेर 5.5 इंच प्लस 2 इंच। आता इथे कॅप हाईटवरतीच आपल्याला बाहीच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहेत, तर बाहीच्या मुंड्याचे आकार देताना आपण 2 इंच असं सोडलेलं आहे। त्यानंतर जे काही राहिलं आहे त्याचा मध्य केलेला आहे आणि मध्य केल्यानंतर आपण कॅप हाईटचे 3 भाग केलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने 3 भाग केलेले आहेत, 1 वर 1 लाईन, 2 वर 2 लाईन, अशा प्रकारे आपल्याला 3 भाग मिळालेले आहेत। आणि त्यानंतर आपण व्यवस्थित मुंड्याचे आकार दिलेले आहेत। 1.25 इंचावरून 1 पॉईंट, इथे 1चा 1 पॉईंट आणि इकडे 2 इंच आपण जी शिलाई मार्जिन सोडलेली आहे तिथं आपण नेऊन जुळवलेला आहे। अशा पद्धतीने आपला बाहीच्या मागच्या मुंड्याचा आकार इथे व्यवस्थित आलेला आहे। त्यानंतर बाहीचा पुढच्या मुंड्याचा आकार कसा दिलेला आहे, इथे आपण 1.25 इंचावरती एक मार्किंग केलेली होती, तो 1 पॉईंट, त्यानंतर इथं 2चा 1 पॉईंट आणि हे जे मधलं जे अंतर आहे त्याचा आपण मध्य केलेला होता, तो 1 पॉईंट। अशा पद्धतीने हा बाहीच्या आतल्या मुंड्याचा आकार आपण इथे व्यवस्थित देऊन घेतलेला आहे। आता बाहीचं जसं आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे तसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। बाहीची जी बाहेरची बाजू आहे ती आधी अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। हे बघा, मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीनं आपण व्यवस्थित कटिंग करून घेत आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। आता हे बघा, इथे आपण बाहेरचा आकार कट केलेला आहे। बाहेरचा आकार कट केल्यानंतर मध्यावरती एक नॉचेस मारायचा आहे। त्यानंतर आपल्याला बाही अशी ओपन करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाहीच्या पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने जसा आखला आहे तसा आपल्याला बाहीच्या पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर शेप आलेला आहे इथे। अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तुमची बाही कधीही चुकणार नाही। हे बाहीचं कटिंग जे आहे ते कसं परफेक्ट झालेलं आहे ते पाहूया आपण। हे बघा, इथं 9 छाती घडीचा आपण फ्रंट भाग घेतलेला आहे, तर आपण इथे फ्रंट बाजूच जोडून बघणार आहोत। तर इथे बघा, शोल्डरला इथं शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा ते 1.25 इंच, ते मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे आणि इथे बाहीचा पॉईंटही आपण पॉईंटही देऊन घेतलेला आहे, तो पॉईंट अगदी शोल्डरवरती आला पाहिजे। अशा पद्धतीने इथे हे बघा, दोन्ही भाग मी धरलेले आहेत आणि आपण अशी बाही जोडून पाहणार आहोत की आपली बाही परफेक्ट कशी झाली आहे ते तुम्ही पाहू शकता। हे बघा, बाही कुठेही कमी जास्त होत नाहीये, म्हणजे आपले बाहीचं कटिंग अगदी परफेक्ट झालेलं आहे। याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या बाहीचं परफेक्ट कटिंग करू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुमचं बाहीचं परफेक्ट कटिंग झालं तर तेही तुम्ही मला सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।